तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रसायनशास्त्रामध्ये एमपीएससी आणि यूपीएससीच्या पूर्व परीक्षेतील जोड्या लावण्यासाठी आणि विधानांसाठी सर्वात जास्त विचारला जाणारा टॉपिक म्हणजे आम्ल, आम्लारी आणि क्षार, ऍसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स. आज आपण इयत्ता 8वी आणि 9वीच्या पुस्तकातील या चॅप्टरचा सविस्तर आणि अगदी मुळापासून आढावा घेणार आहोत. लिंबू आंबट का लागते, साबण हाताला गुळगुळीत का असतो, क्षार म्हणजे नक्की काय, आणि आयोगाचा सर्वात लाडका प्रश्न म्हणजे पीएच स्केल नक्की कसे काम करते, हे सगळं आपण डिकोड करणार आहोत. चला तर मग सर्व लक्ष स्क्रीनवर केंद्रित करा आणि आपण सुरू करूया आजचा मास्टर क्लास. तर मित्रांनो, आजच्या या मास्टर क्लासमध्ये आपण इयत्ता 8वी आणि 9वीच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित आम्ल, आम्लारी आणि क्षार यांची परिपूर्ण आणि जलद उजळणी करणार आहोत. येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी हा अत्यंत हाय यील्ड आणि जास्त वेटेज असलेला घटक आहे. या लेक्चरचा ब्ल्यूप्रिंट आपण 5 टप्प्यात विभागला आहे. टप्पा 1, आम्ल व आम्लारींची ओळख आणि दर्शक. 2, अर्हेनियसचा सिद्धांत. 3, संहती आणि सामू म्हणजेच पीएच स्केल. 4, आम्लारींच्या रासायनिक अभिक्रिया. आणि 5, क्षार व त्यांचे विद्युत अपघटन. सर्वात आधी आपण आम्ल म्हणजेच ऍसिड म्हणजे काय ते पाहू. कोणत्याही आम्लाची चव नेहमी आंबट असते आणि त्याचा सर्वात मुख्य आणि आवश्यक घटक म्हणजे H+ आयन, हायड्रोजन आयन हा असतो. दर्शकाचा म्हणजेच इंडिकेटरचा बदल पाहिल्यास आम्लामध्ये निळा लिटमस नेहमी तांबडा होतो. याचे दैनंदिन जीवनातील उदाहरणे पहा: लिंबू, चिंच आणि व्हिनेगार. या उलट आम्लारी बेस म्हणजे काय? आम्लारीची चव ही तुरट किंवा थोडी कडू अशी असते आणि ते हाताला स्पर्श केल्यास साबणासारखे बुळबुळीत सोपी लागतात. आम्लारीचा मुख्य घटक OH- आयन, हायड्रोक्साईड आयन असतो. दर्शकाचा बदल काय होतो पाहूया. आम्लारीत तांबडा लिटमस नेहमी निळा होतो. याची उदाहरणे आपला आंघोळीचा साबण आणि स्वयंपाकाचा खाण्याचा सोडा. या आम्लांचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. पहिले म्हणजे खनिज आम्ले, मिनरल ऍसिड्स, जी प्रयोगशाळेत मिळतात. ही अत्यंत घातक आणि तीव्र असतात. उदाहरणार्थ सल्फ्युरिक आम्ल H2SO4, हायड्रोक्लोरिक आम्ल HCl आणि नायट्रिक आम्ल HNO3. तर दुसरीकडे सेंद्रिय आम्ले, ऑर्गॅनिक ऍसिड्स, ही नैसर्गिक, सौम्य आणि खाण्यायोग्य असतात, जी निसर्गात वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आढळतात. या नैसर्गिक सेंद्रिय आम्लांचे स्त्रोत आयोगाचे खूप लाडके आहेत. आपण खातो त्या व्हिनेगारमध्ये ऍसिटिक आम्ल, ऍसिटिक ऍसिड असते. संत्र्यामध्ये ॲस्कॉर्बिक आम्ल, व्हिटॅमिन सी. चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल, टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक आम्ल, दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल आणि लिंबामध्ये सायट्रिक आम्ल म्हणजे सायट्रिक ऍसिड असते. आता स्क्रीनकडे लक्ष द्या. एमपीएससी पूर्व परीक्षेत जोड्या लावण्यासाठी हा आत्ताचा तक्ता हमखास येतो. विद्यार्थी घाईघाईत चिंच आणि टोमॅटोमध्ये खूप कन्फ्यूज होतात. यामध्ये एक ट्रिक लक्षात ठेवा. चिंचेला इंग्रजीत टॅमॅरिंड म्हणतात. यावरून चिंचेमध्ये टार्टारिक ऍसिड असते असे लक्षात ठेवा आणि टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक असते. म्हणून हा तक्ता पाठच करून ठेवा. जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्कात आल्यावर स्वतःचा रंग बदलतात त्यांना आपण दर्शक म्हणजेच इंडिकेटर्स असे म्हणतो. या दर्शकांचे 2 प्रकार आहेत. प्रयोगशाळेतील कृत्रिम दर्शक, उदाहरणार्थ लिटमस, मिथिल ऑरेंज, फिनॉल्फ्थॅलीन, आणि घरात मिळणारे नैसर्गिक दर्शक, उदाहरणार्थ हळद, जास्वंद, लाल कोबी. प्रयोगशाळेतील कृत्रिम दर्शकांचे रंगबदल परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. लिटमस आम्लात तांबडा तर आम्लारीत निळा होतो. मिथिल ऑरेंज हे आम्लात गुलाबी तर आम्लारीत पिवळा रंग देते. फिनॉल्फ्थॅलीन हे आम्लात रंगहीन राहते तर आम्लारीत टाकल्यावर ते गडद गुलाबी होते. आणि मिथिल रेड आम्लात तांबडा तर आम्लारीत पिवळा रंग देते. घरगुती नैसर्गिक दर्शकांमध्ये हळद आम्लामध्ये टाकल्यास पिवळीच राहते, पण आम्लारी म्हणजेच साबणाच्या पाण्यात वगैरे मिसळल्यास ती चक्क लाल होते. तर जास्वंदाचा अर्क आम्लात गडद गुलाबी असतो आणि आम्लारीत मिसळल्यास तो हिरवा होतो. मित्रांनो, 19व्या शतकात जेव्हा स्वीडिश शास्त्रज्ञ स्वांते अर्हेनियस याने आम्ल आणि आम्लारीचा हा आयन सिद्धांत म्हणजेच H+ आणि OH- मांडला, तेव्हा सुरुवातीच्या त्याच्याच प्रोफेसर्सनी हा सिद्धांत पूर्णपणे नाकारला होता. पण नंतर या सिद्धांतांची सत्यता पटल्यावर त्याला रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.
चला पाहूया त्याचा हा गाजलेला सिद्धांत काय सांगतो. अरेनियसच्या सिद्धांतानुसार आम्ल म्हणजे असा पदार्थ जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात H+ हायड्रोजन आयन हे एकमेव काटॅयन धनप्रभारित आयन तयार होतात. उदाहरणार्थ HCl काय देतो? H+ आयन अधिक Cl-. तर त्याच्या सिद्धांतानुसार आम्लारी म्हणजे असा पदार्थ जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात OH- हायड्रॉक्साईड आयन हे एकमेव अनायन म्हणजेच ऋणप्रभारित आयन तयार होतात. आता उदाहरणार्थ NaOH चं सोल्युशन पाहूया. त्यामध्ये Na+ आणि OH- हे आयन असतात. आता आपण तीव्रतेनुसार वर्गीकरण पाहू. तीव्र आम्ल स्ट्रॉंग ऍसिड पाण्यात जवळजवळ पूर्ण विचरण म्हणजेच कम्प्लीट डिसोसिएशन पावते आणि त्यात H+ आयनांचे प्रमाण खूप जास्त असते. उदाहरणार्थ HCl, HNO3, H2SO4. तर सौम्य आम्लांचे म्हणजेच वीक ऍसिडचे पाण्यात अपूर्ण विचरण होते आणि त्यात H+ चे प्रमाण खूप कमी असते. उदाहरणार्थ CH3COOH म्हणजेच ऍसिटिक आम्ल आणि H2CO3. तसेच तीव्र आम्लारी स्ट्रॉंग बेस पूर्ण विचरण पाहून द्रावणात OH- आयन देतात. उदाहरणार्थ NaOH, KOH. तर सौम्य आम्लारी वीक बेस अपूर्ण विचरण पावतात. उदाहरणार्थ NH4OH. लक्षात ठेवा, जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विरघळतात त्यांना अल्क म्हणजेच अल्कली असे म्हणतात. जसे NaOH आणि KOH हे तीव्र अल्क आहेत. एका रेणूपासून मिळू शकणाऱ्या H+ आयनांच्या एकूण संख्येला आम्लाची आम्लारी धर्मता म्हणजेच बेसिसिटी ऑफ ऍसिड असे म्हणतात. जर द्रावणात एक H+ मिळत असेल तर ते मोनोबेसिक म्हणजेच उदाहरण HCl, HNO3 एक्सेट्रा. 2 H+ मिळत असतील तर ते डायबेसिक, उदाहरणार्थ H2SO4, H2CO3 एक्सेट्रा. आणि 3 मिळत असेल तर ट्रायबेसिक, उदाहरणार्थ H3PO4 अशा प्रकारे असते. या उलट एका रेणूपासून मिळू शकणाऱ्या OH- आयनांच्या संख्येला आम्लारीची आम्लधर्मता ऍसिडिटी ऑफ बेसेस म्हणतात. एक OH- देणारे मोनो ऍसिडिक, त्याचे उदाहरण आहे NaOH आणि KOH. 2 देणारे डायऍसिडिक, त्याचं उदाहरण आहे CaOH2. आणि 3 देणारे ट्रायऍसिडिक, त्याचं उदाहरण आहे AlOH3 किंवा FeOH3. आता द्रावणाची संहती म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? जर द्रावणात द्राव्याचे म्हणजेच सोल्यूटचे प्रमाण खूप कमी असल्यास त्याला विरल द्रावण म्हणजेच डायल्यूट म्हणतात आणि प्रमाण खूप जास्त असल्यास संहत द्रावण कॉन्सन्ट्रेटेड म्हणतात. ही संहती प्रामुख्याने ग्रॅम प्रति लिटर किंवा मोल प्रति लिटर, ज्याला आपण मोलॅरिटी म्हणतो, यामध्ये मोजतात. तर आपण या संबंधीचेच एक गणित पाहूया. 1 मोलार NaCl द्रावण म्हणजे नक्की काय? याचे सोडवण्याच्या स्टेप्स पाहू. स्टेप 1. NaCl चे रेणू वस्तुमान 58.5 U आहे. स्टेप 2 म्हणजेच 1 मोल NaCl म्हणजेच काय? 58.5 ग्रॅम. स्टेप 3. जेव्हा 58.5 ग्रॅम NaCl बरोबर 1 लिटर पाण्यात विरघळवले जाते तेव्हा तयार होणाऱ्या द्रावणाची संहती ही बरोबर 1 मोल पर लिटर असते. त्यामुळे त्याची संहती काय झाली? 1 मोल. मित्रांनो, आपलं मानवी शरीर आतून किती अद्भुत आहे हे पहा. आपल्या मानवी रक्ताचा pH हा साधारणपणे 7.35 ते 7.45 च्या दरम्यान म्हणजेच किंचित आम्लारी धर्मी असतो. जर हा pH थोडा कमी झाला म्हणजे उदाहरणार्थ 6.8 झाला किंवा वाढला म्हणजेच 7.8 झाला तर माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो. इतके आपले शरीर pH ला संवेदनशील असते. चला, हा pH स्केल नक्की काय आहे आणि कसा काम करतो ते समजून घेऊया. 1909 मध्ये डॅनिश वैज्ञानिक सोरेनसन यांनी ही सामू मापन श्रेणी द pH स्केल शोधून काढली. ही श्रेणी द्रावणातील H+ आयनांच्या संहतीवर म्हणजेच पॉवर ऑफ हायड्रोजनवर आधारित असते. यावर 0 ते 6.9 पर्यंत आम्लधर्मी ऍसिडिक, बरोबर 7 म्हणजे उदासीन न्यूट्रल आणि 7.1 ते 14 पर्यंत आम्लारी धर्मी बेसिक असते. काही महत्वाची pH मूल्ये लक्षात ठेवा. 1 मोल HCl चा pH 0 असतो. आपल्या पोटातील जठर रस चा pH 1, लिंबू रसाचा 2.5, टोमॅटो रस 4.1
हे सर्व आम्ल आहेत. आम्ल पाऊस म्हणजेच ऍसिड रेनचा पीएच 5.6 आणि ताज्या दुधाचा 6.5 असतो. शुद्ध पाण्याचा पीएच 7 म्हणजेच ते उदासीन असते. रक्ताचा पीएच 7.4, खाण्याच्या सोड्याचे द्रावण 8.5 आणि मिल्क ऑफ मॅग्नेशिया 10.5 हे सर्व आम्लारी आहेत. 1 मोल NaOH चा पीएच 14 असतो. हा अचूक पीएच मोजण्यासाठी आपण प्रयोगशाळेत वैश्विक दर्शक युनिव्हर्सल इंडिकेटर वापरतो. हे अनेक संश्लिष्ट दर्शकांचे अचूक प्रमाणबद्ध मिश्रण असते, जे पीएच मूल्यानुसार वेगवेगळा आणि निश्चित रंग दाखवते. यापेक्षाही अधिक अचूक सामू मोजण्यासाठी सामू मापक पीएच मीटर हे आधुनिक विद्युत साधन वापरतात. शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची अभिक्रिया, ज्याला आपण उदासीकरण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणतो, ती पाहूया. जेव्हा कोणत्याही आम्ल आणि आम्लारी यांची एकमेकांसोबत अभिक्रिया होते तेव्हा क्षार आणि पाणी तयार होते. उदाहरणार्थ HCl अधिक NaOH, त्याच्यापासून NaCl अधिक H2O असे उपपदार्थ मिळतात. याचे आयनिक रहस्य असे आहे की आम्लातील H+ आणि आम्लारीतील OH- यांचा संयोग होऊन पाण्याचा रेणू म्हणजेच उदासीन पाणी तयार होते आणि एकमेकांचा प्रभाव नष्ट होतो. तर मित्रांनो, आम्ल, आम्लारी आणि क्षारांची ही संपूर्ण दुनिया आता आपल्याला समजली आहे. लिटमस पेपर पासून ते पीएच स्केल पर्यंतचा हा प्रवास तुमच्या लक्षात आला असेल. पण जेव्हा हेच आम्ल आणि आम्लारी वेगवेगळ्या धातूंवर पडतात तेव्हा काय होते? लोखंडाला गंज का लागतो किंवा सोन्याला का लागत नाही? चला, रसायनशास्त्राच्या या प्रवासात पुढे जाऊया आणि आपल्या पुढच्या भागात रासायनिक अभिक्रिया आणि धातुशास्त्र म्हणजेच रिॲक्शन्स अँड मेटलर्जी या मागचे विज्ञान उलगडूया. हॅलो फ्युचर ऑफिसर्स, नुकताच झालेला UPSC पूर्व परीक्षेचा पेपर पाहिला का? प्रश्न जरी वरवर पाहता ओळखीचे वाटत असले तरी दिलेले पर्याय पाहिल्यास विद्यार्थी गोंधळून गेले होते. परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांचे सह्याद्री IASला आणि मलाही फोन आले. विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त करत सांगितले की आपल्या सह्याद्री पल्स मासिकांमधून अनेक प्रश्नांची उत्तरे पूर्णपणे मिळाली. यानंतर आमच्या टीमने खोलात जाऊन विश्लेषण करण्याचे ठरवले आणि तुम्हाला सांगण्यास अभिमान वाटत आहे की फक्त 4 महिने म्हणजेच जानेवारीपासूनच्या 4 सह्याद्री पल्स मासिकांमधून तब्बल 14 प्रश्न हे थेटपणे आणि 4 प्रश्न अप्रत्यक्षपणे असे एकूण 18 प्रश्न UPSC पूर्व परीक्षेत विचारण्यात आले. कशामुळे हे शक्य झाले? तर यामागे आमच्या सह्याद्री पल्स मॅगझिन टीमचा UPSC मधील पूर्वानुभव कामी आला. यापुढेही आमचा असा प्रयत्न असेल की येणाऱ्या MPSC पूर्व तसेच वर्णनात्मक मुख्य परीक्षेतही सह्याद्री पल्स मॅगझिन अशाच प्रकारे सहाय्यकारी ठरेल.